आठवे देव तो देवाचा आठव करा। आता हा अखंड हरिनाम सप्ताह आहे। वर्षातून देवाची आठवणच आहे। काय आहे? आठवणच। आपल्या जीवनात देवाची आठवण करा। नक्कीच भगवान परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। भगवान परमात्मा नाम सुख तुमच्या जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून आठव करा। आम्हाला आठवतो सारा संसार। आम्हाला मेहुणीचा वाढदिवस, साडूचा वाढदिवस, सासऱ्याचा वाढदिवस, सर्वांचं सर्व आठवतं, पण देवांची जयंती कधी, ज्ञानोबारायांची समाधी सोहळा कधी, आलेली एखादच सांगावं लागत। सगळीच बिस्किट आणतो ना आपण, जर म्हटलं जय हरी काय भानगड आहे, काय नाही, चला बाबा जेवायला, म्हटलं आज एकादशी आहे, म्हणजे एकादशी सांगावी लागते। संसारातल्या सर्व गोष्टी आमच्या आठवणीत राहतात मायबाप, पण परमार्थ आमच्या आठवणीत राहत नाही। ज्याच्या राहतो तो भाग्यवान आहे। विडाला विडाला। म्हणून आठव देवाचा असा 3 पद्धतीने। एक 2-3 बाया एकत्र बसल्या, ते म्हटलं संसारात माणसं विसर भोळे असले, त्याला असताना विसर भोळ म्हणतात की आठवत नाही यांना काही, पण आपले संसारातले जे विसरणारे लोक आहेत, संसार पक्का डोक्यात ठेवतात, फक्त अवसान आणतात विसरण्याचं, अवसान आणतात माणसं, नाही तर विसरत नाही माणसं। लई चॅप्टर लोक माणसं संसारात नाटक करतात विसरण्याचं, पण खरं विसरलं पाहिजे संसार, आणि आठवणीत असला पाहिजे परमात्मा। एकदा 2-3 बाया एकत्र बसल्या आणि असं कौतुक सांगायला लागलं नवऱ्याचं। तसं बायांना कौतुक सांगायची लई हौस। एखादं जर म्हटलं ना माझं लेकरू असं, ती लगेच म्हणणार माझं तसं आहे, दमच निघणार नाही तिला। आमच्या आईसाहेबांना ते तेवढी गडबड राहते। ती जर म्हटली ना माझ्या भावाचं लग्न असं झालं, तर दुसरे म्हणणार माझ्या भावाचं तुम्हाला माहितीच नाही, तुम्ही पाहिजे होते, दमच नाही। एक बाई म्हटली अहो माझा नवरा एवढा विसर भोळा आहे, एवढा विसर भोळा आहे, काय सांगू तुम्हाला, एवढा विसर भोळा आहे, तो जर असणार त्याने उधार पैसे घेतले ना नेमकी द्यायचंच विसरतो। तुम्हाला बोलणं कळत माझं, काय विसरतो तो, द्यायचं विसरून जातो। त्याला म्हणावं लागतं हो पैसे द्या, तेवढे आठवण करून द्यावी लागते। गव्हाच्या टायमाला घेतले होते, टरबूजाचं वाढी केली तेव्हा घेतले होते, डाळिंबाला घेतले होते, आठवण करून द्यावी लागते। दुसऱ्याने विचारलं तुझं माझा नवरा मस्त विसर भोळा आहे, तसा सगळ्यांचाच विसर भोळा असतो बरं का, कोणाचाच नवरा आठवणीचा नसतो। तुम्ही कोणत्या बाईला विचारा, महाराज लोकांची बायको असली तरी ती म्हणते आमचे विसर भोळे। दुसरी म्हटले का तुमचा एवढा विसर भोळा आहे, माझा त्याच्यापेक्षा विसर भोळा आहे, माझा जेवायचा विसरतो, आलं की जेवणाचं विसरतो, त्याला परत म्हणावं लागतं जेवून घ्या ना, ते गप्पा मारता मारता जेवणाचं विसरून जातो। बर तिसरीला विचारलं तुझा किती विसर भोळा, तिने सांगितलं माझा एवढा आहे की माझा कर विसर भोळेपणाचा। एकदा पाहुणे आले, साखर सांगितली, गेले दुकानामध्ये साखर आणायला, तिथंच टपरी होती, तिथंच पान खात बसले। मी गेले, पाहुणे इकडं शेजाऱ्याकडून साखर आणली, पाहुणे वाट लावून दिले। गेल्यानंतर लांबून माझ्याकडे पाहत होते, मी जवळ जवळ गेले आणि म्हटलं अहो घरी चला ना, साखर आणायची सांगितली होती तुम्हाला, साखर नाही आणली तुम्ही। माझा नवरा असा भर हात करून पाहायला लागला आणि हळूच म्हटला की अहो तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटत, नाही कळलं तुम्हाला, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं, कोणाला, एवढे विसरबळ कोणी राहत नाही, पण कीर्तनात राहत। काही माणसं गावात जर गेले ना बायकोला घेऊन काही कामाला, तर गडबडीत गप्पाच्या नादात घरी येते किक मारून, घरचे म्हणते अरे तिथे कोण सोडलं, मग सांगावं लागत आहो तर गावातच राहिले। असं होतं का नाही शेतकऱ्याचं, होतं ना। आपण इथं विसर भोळे, पण एक सांगू का तुम्हाला, इथं विसर भोळा आता हे एक विनोद म्हणून झालं, पण आपण मतलबी विसर भोळे होत इथले। आपल्याला आठव खरा परमार्थाचा पाहिजे, पण आपल्याला आठव संसाराचा, आपल्याला संसारातलं सगळं लक्षात राहतं, पण मात्र विषयातलं सगळं लक्षात राहतं, फक्त लक्षात राहत नाही ते परमार्थातलं, आणि देव आठवणीत राहत नाही। तुकोबाराय म्हटले जर तुम्ही देवाला विसरले तर हानी आहे, विसरली तया या तोर झाली
विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या तुकोबार आहे ते म्हटले हानी होईल. साधू संतांनी वर्णन केलं. देव आठवणीत ठेवा. ऐका, देव आठवणीत ठेवत नाही. तुकोबार आहे जगासमोर आले, लोकांना सांगितलं अरे का आठवण करत नाही. का रे नाटवीसी कृपाळू देवासी, का रे नाटवीसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकला तू का आठवण करत नाही. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. अरे सर्व काही देवानं निर्माण केलं, नेमकी त्याला विसरले. ज्यानं जन्माला घातलं, ज्यानं आमच्या दुधाची व्यवस्था केली, पोटातली भूक आणि आईच्या हृदयातलं दूध ज्यानं निर्माण केलं तो भगवान परमात्मा, त्याला तुम्ही विसरले. अरे उन्हाळ्यात झाडाला तहान लागते, उन्हाळ्यात डोंगरावर झाडाला कोण पाणी घालतं, तोच करतो. फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयाशी कोण घाली, देवच करतो बाबा. का त्याचा आठवण, त्याची आठवण करत नाही. मग सर्वस्व देव आपल्या करता करतो, त्याचीच आठवण तुम्ही करत नाही. करा त्याची आठवण. दुःख झालं की देवाची आठवण होते, सुख झालं की देवाला माणसं विसरतात. खरंय का खोटं आहे? इमानदारीनं मै शपथ खोटं नाही बोलायचं. सुख झालं की देवाचं काय होतो, विसर होतो. आणि दुःख झालं की मग देवा देवा करायला लागतो. मग हा देव, मग तो देव, मग तो देव. ऐका, कबीरजी म्हणते दुःख में सब सुमिरा करे, दुख में सब सुमिरन करे, सुख में करे ना कोई. कबीरजी म्हटले दुःखात आठवण करतात, सुखात नाही करत. दुःख में सब सुमिरन करे, दुःख में सुख में करे ना कोय. पण कबीरजी म्हटले जर सुखातही देवाची आठवण काढली तर तुमच्या वाट्याला दुःखच येणार. सुख में सब सुमिरन करे, सुख में सब सुमिरन करे, तो दुःख काहे का हो. जर सुखात देवाची आठवण काढली तर दुःखच होणार नाही. म्हणून सुखा करता आठवे देव तू, करावा उपाय तो उपाय तुम्ही सुखा करता. ऐका, कुणी कुणी आठवण केली. अरे त्या गवळणींनी भगवान कृष्णाची आठवण केली, रात्रंदिवस आठवण केली. विसरल्या कामधंदा सर्व संसारातल्या गोष्टी विसरल्या, पण मात्र परमेश्वराला भगवान कृष्णाला नाही विसरल्या. एकदा उद्धव गोपिकांना भेटायला गेला. तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल ऐकलं पण ऐका. उद्धव गोपिकांना भेटायला गेल्यानंतर गोपिकांनी बघितलं उद्धव आलाय म्हणून. जवळ आल्या. जवळ आल्या, उद्धवा कशा करता आलास रे? ते सांगितलं नाही, भगवान कृष्णानं सांगितलं भक्ती जर शिकायची असेल तर गोपिकाकडे जा, गोपिकांची अवस्था बघ, तशी अवस्था होणं म्हणजे भक्ती होणं. उद्धव हा भगवान कृष्णाचा अनन्य उपासक, भक्ती करून करून कृष्णासारखा दिसायला लागला होता. सर्व गोपिका जमल्या. गोपिकांनी विचारलं आमची अवस्था पाहायला आला ना, आम्ही काय करतोय ते जाऊन सांग तुझ्या कानाला. कृष्णाला जाऊन सांग, तू गेलाय आमच्या जीवनातून. देह म्हणून गेला असतील, व्यवस्था म्हणून गेला असतील, पण आमच्या हृदयातून गेलेला नाही. ऐक, जाऊन सांग तुझ्या विना कशी अवस्था झाली, किती आठवण येते, जाऊन सांग तुझ्या कानाला. याद
डोळ्यात गळ 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 पाणी यायला लागलं. एक एक गवालन के प्रेम में, कबीरजी म्हटले बह गए कोट कबीर. अशी अवस्था गोपिकांची होती. त्या गोपिका रडायला लागल्या. उद्धवा जाऊन सांग तुझ्या कृष्णाला, याद आती है हो तेरी, याद आती है बताओ क्या करे मोहन, बताओ क्या करे मोहन. एक गोपिका म्हणाली, अरे त्या कानाला जाऊन सांग किती आठवण येते. येते आठवण पण किती येते. सुबह और शाम आती है, रात दिन हमको रुलाती है. सुबह और शाम आती है, रात दिन हमको रुलाती है. चैन अब, अरे रात्रंदिवस आठवण येते. रात्रंदिवस सुबह और शाम आती है, रात दिन हमको. रडावं लागतं त्याची आठवण आल्यानंतर. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. एक वाक्य सांगतो तुमच्याकरता, आवडलं तर स्वीकारा, टाळ्या वाजवा, नाही आवडलं तर सोडून द्या. संसारात जर रडणं वाटायला येत असेल मायबाप तर ते दूषण आहे. संसारात रडणं जर आमच्या वाट्याला येत असेल तर ते दूषण आहे. पण परमार्थात जर रडणं वाटायला येत असेल तर त्याच्या इतका भाग्यवान कोण नाही. तुम्हाला बोलणं कळलं. परमार्थात देवा करता जर दोन आसू आमच्या डोळ्यात येत असतील तर त्याच्या इतका भाग्यवान कोण नाही. सांगितलं ऐक, रात दिन हमको रुलाती है, चैन अब हमको नहीं आता. चैन चैन अब हमको नहीं आता, बताओ क्या करे देवा तुझ्या वाचून इतकी आठवण असणारी गोपिकांनी केली. कान्हैया रे कैलास महाराज पवार होतो काय ना हा माणूस. ओंकार महाराज जगताप. सुंदर घरातले संस्कार आहे. खर तर धन्य माता पिता तयाची. एक सांगू का, भविष्यात शिकलेल्यांना उताडा येणार आहे. शिकलेल्या पोरांना उताडा येणार आहे. भयंकर शिकलेली पोरं राहणार आहे. पण संस्कारानं शिकलेली पोरं अगदी कमी राहणार आहेत. म्हणून पोरांना शिकवा पण संस्कारानं. जर संस्कारानं नाही शिकवलं तर दुःख लोकाला नंतर होईल. पहिलं कुटुंबात ते दुःख देणार आहेत. म्हणून असणार आपल्या लेकरांना शिक्षण द्या पण शिक्षणाबरोबर संस्कार. संस्काराकरता कुठं पाठवायचं ते असं करावं लागतं. असं करावं लागतं. ऐका, जर एखादा बाबा झालाच
महाराज बाबा जा संस्थेत गेला. बाबा झाल्यानंतर किती पण संसारामध्ये त्याच्या अडचणी आल्या. आई वडिलांचं बायकोचं जमेना. एखादा बाबा नसला तर तो आई वडिलांना त्रास देऊ शकतो, मारू शकतो, असे उदाहरण आहे. पण बाबा झाल्यावर लोक लाजेमुळं का होईना पण कमीत कमी काय म्हणेल तो, नाही आपण बाबा आहे. घरच्या बायाचा आवाज आडला तरी महाराज म्हणतात नाही नाही तुम्ही शांतता घ्या आपण घरात बोलू. म्हणजे ज्याला क्रेडिट म्हणतात, ज्याला इब्रत म्हणतात, ज्याला इज्जत म्हणतात, महाराज लोकांना ती भयंकर असते. संप्रदायाची जे असणारे आम्हाला नियम आहेत ते नियम पाळावे लागतात आणि पाळलेच पाहिजे. ऐका, न काही करो पण कमीत कमी आई वडिलांचा छान सांभाळतो मुलगा. जर परमार्थिक झाला तर करतो, बायकोवर प्रेम करतो, लेकरांना छान संस्कार करतो, एक चांगला माणूस तो बनतो. म्हणून संस्काराची गरज आहे. सांगायचा उद्देश माझा हा आहे. तुकोबाराय म्हटले, कानया रे कानया रे कानया रे जग जेठी. आठवण देवाची आली, तो देव सोडून गेला ना त्या गोपिकेला. काय मोकलीले वनी सावजानी सावजानी वेढिले. काय मोकलीले वनी सावजानी वेढिले सावजानी. उद्याच्या कीर्तनाचं काही हो आता म्हणून घेतो मी पण. कन्हैया रे जग जेठी देई भेटी वेळा. गौरण रडायलाच लागली महाराज. मी म्हटलं ना रडणं भाग्याचं आहे, देवा करता आलं पाहिजे. फक्त आता अर्थ वेगळा लावू नका. चुपके चुपके रात दिन हे संसारात नका लावू, फक्त देवाकडे लावा. चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है. चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है. पुढे नाही म्हणायचं आपल्याला, देवा करता रडणं आलं पाहिजे. तिने सांगितलं काय मोकलिले वणी सावजानी मिळले. अरे हे विषयाचं वन चौकून आहे. आतापर्यंत माझ्या बरोबर होता, किती आठवण. देवा तू लांब जाऊ नकोस. एथवरी होता संग अंगे अंग लपविले अंगे अंग लपविले अंगे लपविले. कानया रे कुठे गेलास तू का म्हणे पाहिले मागे. देवा ती रडत रडत गोपिका म्हणायला लागली, तेव्हा फक्त मागं बघितलं रे. हे बघा, परमार्थ करत असताना मागं बघायचं नाही, मागं नाही बघायचं. ते म्हटले देवा तू माझ्या बरोबर होतास, तू माझ्या जवळ होतास, माझ्या हृदयात होता, कुठे गेलास. ऐक देवा, फक्त मागं बघितलं. तुका 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 म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला कन्हैया रे देई भेटी एक वेळा. आता दुसरी गवळण म्हणायला मला आता आवाज राहिलेला नाही. महाराज गोपिकांनी किती आठवण काढली, किती रडल्या. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी.
महाराज अजून 2-4 प्रमाण आहेत त्याचे, एक एक जर म्हटलं तर त्यात वेळ भरपूर जाईल आपला, जवळजवळ वेळ संपत आलेला आहे. सांगायचं काय मला, रथ गेला निघून एका जनार्दनी रथ गेला निघून महाराज गेला. आपण जो विरयाची आठवण आहे ती गोपिकाने अंतःकरणापासून केली. सांगायचं एकच आहे, आठवे देव तो, गोपिकांसारखी आठवण देवाची करा. आठवे देव तो करावा उपाव, येर ते जीवाव खटपटा. ज्या खटपटा आहे त्या त्यागा. आता खटपटा कशा, जिथं प्रयत्न करूनही सुईला लागत नाही, जिथं प्रयत्न करूनही यश मिळत नाही, त्याला काय म्हणतात. एखाद्याला मोटरसायकल मधलं कळत नाही, नेमकी गाडी बंद पडली, ज्याला कळत नाही तो थेट पाण्याची पिशवी घेऊन तिथं, ऐका बरं का, ज्याला कळत नाही त्याला तो पाण्याची पिशवी घेऊन तिथं, काय झालं तुझ्या गाडीला, टेन्शन नको मी करून देतो, दे यांना दे यांना दे यांना, गावराम भाषेत, कर प्रयत्न कर प्रयत्न कर प्रयत्न. आणखीन त्या गाडीचा कार्यक्रम करून ठेवला त्यानं, ते जोडता येईना, काहीच होता येणार नंतर. कोणता नट कुठं काही समजेल. मला सांगा, नीट करायला गेलं होतं पण झाली नाही, याचा अर्थ आतापर्यंत त्यानं प्रयत्न केला नाही का, केला, पण तो केलेल्या प्रयत्नाला काय म्हणतात, खटपट. त्याला म्हणतात नाही भाऊ तू काय खटपट करू नको. आपणही संसारामध्ये खटपट खटपट खटपट, विषयाच्या ठिकाणी विकाराच्या ठिकाणी सुखाच्या अपेक्षेकरता खटपट चालू आहे. पण या खटपटा त्यागा, कारण यात प्रयत्न करूनही यश मिळणार, सुख मिळणार नाही. म्हणून येर त्याची वाव खटपटा कहो महाराज. मग या करता आठवण करा, या आठवणी करता तर तुकोबाराय म्हणतात आम्ही तुम्हाला जागा करतोय, जागे व्हा देवाच्या ठिकाणी. होई बा जागा, 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 होई बा जागा. वारुगाची कागाशिना चिले, वारुगाची रखुमाये ज्ञानेश्वर माऊली होईबा जागा साधू संतांनी आम्हाला जागा केलं. उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा आत्ता जागा रे भाईनो जागा. साधू संतांनी जागा करण्याचं काम केलं. जग जोगी जाग जाग बोलती. संतांनी जागा करण्याचं काम केलं. तुकोबारा म्हटले आम्हाला पण जागवलं साधू संतांनी. काय सांगू आता
संतांचे उपकार मज निरंतर जाग भीती. मग साधू संतांनी जागा करायचं काम केलं. ते म्हटले विनाकारण जर तुम्ही जागे झाले नाही तर विनाकारण क्षीण होईल. वावगा कागा क्षीणशील, आपल्या वाट्याला क्षीण येऊ नये याच्याकरता आपण देवाकडे प्रवास करावा. तुकोबाराय म्हटले अरे बाबा, तुला वाटतं संसारातलं ज्ञान तुला देवाकडे घेऊन जाईल आणि तुला पूर्ण सुख मिळवून देणार नाही. जाणीवेच्या भारे भवाचे डोई बुडसी ते काही नगेस ना भाऊ. जर बुडाला तर तुला कुणी तारणार नाही. तारण्याकरता ईश्वरच आहे आणि तो संसारिक वैषयिक ज्ञानाने मिळत नाही. त्याच्या करता परमार्थिक ज्ञान भक्तीचं अवलंबन आपल्या जीवनात करावं लागतं. तुकोबाराय म्हटले काय लागतं तुमच्या देवाला? तुकोबारायला विचारलं काय लागतं तुमच्या देवाला? कशी आठवण करायची? काय पाहिजे पांडुरंगा करता? ते म्हटले काही नाही, माझ्या देवा करता फक्त एकच लागतं. तो पावतो, पण त्या पावण्यासाठी त्याला भावाची नितांत गरज आहे. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे देवा पावशील भावे, तुका म्हणे देवा पावशील भावे, म्हणे देवा पावशील भावे, तुका म्हणे देवा पावशील भावे. जाणता ते ठावे काही होय, जाणते ठावे काही होय. होय बाजारा, होय बाजारा, होय बाजारा, होय बाजारा. होय काळे जाणता ठावे काही होय. होय बाजारा, तुका म्हणे देवा पावशील भावे, जाणता ते काही ठावी नव्हे, जाणता ते ठावे काही नव्हे. जाणता म्हणजे ज्ञान, जाणणं म्हणजे मिळवणं, जाणणं म्हणजे ज्ञान. हे ज्ञान या ज्ञानानं होणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल, पण त्याच्याकरता भाव लागतो.
तुका म्हणे देवा पावशील भावे. आपण सर्वांनी प्रेम करावं. खंडोबारायावरती, पांडुरंगावरती, मारुतीरायावरती ज्याचा जो इष्टदेव आहे त्या इष्टदेवावरती, देवतेवरती आपण प्रेम करावं. सर्वांना या ठिकाणी आग्रह करतो. या अभंगाच्या असल्याने जसं मोडकं तोडकं बोलता आलं, मी बोलण्याचा प्रयत्न केला. तरुणांची शोभा परमार्थानच आहे, तारुण्याची शोभा ही परमार्थानच आहे. आणि मला असं वाटतं या तरुण मंडळीने हे कार्यक्रमाचं आयोजन केलं. सर्वांना खूप खूप धन्यवाद. आता शिवजयंती आलेली आहे, पुढे शिवजयंती आली ना. आता त्याही टायमाला सर्व तरुण मंडळी जागी होतात. फक्त विनंती एकच आहे, व्यसन करून शिवजयंती कोणी साजरी करू नका. सर्वांना विनंती, आपले सगळे परमार्थिक माणसं आहेत, पण हा मेसेज आमच्यासारख्यांना सांगणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव तारखेप्रमाणे आता 19 फेब्रुवारीला आहे. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय. वेळ नाही आपल्याकडे आता. सांगायचं एवढंच आहे, आपण सर्वांनी जयंती साजरी करा. हिंदू धर्माचं आराध्य दैवत असणार, धर्मासाठी फार मोठं योगदान या महाराष्ट्रामध्ये सर्वांची आज जे आपण सुखाचं जीवन जगतोय, स्वतंत्र जीवन जगतोय, हे स्वराज्य फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे बघायला भेटलं. म्हणून त्यांना या ठिकाणी मी त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि आजच्या कीर्तन रूपी सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. पूज्य सुनीलजी महाराज आज कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित आहे, त्यांचं ऋण व्यक्त करतो. सर्वांच्या विषयी प्रेम, सर्वांना दंडवत प्रणाम, सर्वांशी सुखला भावे, दुःखी कोणी असू नये ही भावना व्यक्त करतो. आणि आजच्या कीर्तन रूपी सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठाला जय जय. Thank you.